नमस्कार, शुभ संध्याकाळ. कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. आलेली आहे गार्डनमध्ये. आजचं काय काम? चला मी दाखवतेच. तसं काम गार्डनमध्ये खूप आहे. गार्डनच्या कामाला काही कमीच नाही आणि सुट्टी पण नाही. काही असो आणि इतकं ऊन असल्यामुळे पाणी तर मग द्यावंच लागतं दररोज. नवीन काही काम करा न करा, पाणी पाहिजे वेळेवर. आणि हे पहा, हा कालचा व्हिडिओ आहे. आमची मुलगी, जावाई, त्यांचे मुलं आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये सर्वजण आपले आपले फ्रेंड फॅमिली टूरला जात आहेत. तर इथं चाललेली आहे त्यांच्या बसची पूजा वगैरे सर्व करून. आता रात्रीचे वाजलेले आहेत 8, 8:30 आणि ते निघालेले आहेत कर्नाटकच्या रूटला. म्हणजे कर्नाटक प्रांतात जेवढे जेवढे साऊथ कर्नाटकमध्ये जे प्लेसेस आहेत तीर्थस्थळ, ते पाहायला चाललेले आहेत अशा गरमीमध्ये. तर ते म्हणतात नाही, तिकडे खूप थंड आहे वातावरण, असं नाही इकडच्यासारखं. तर आत्ता सुट्ट्या पण असतात ना मुलांना, मग नंतर आणि शाळा सुरू झाल्या म्हणजे जाताही येत नाही. तर इकडं बघा कशी पूजा चाललेली आहे त्यांची. आणि टूरला जाऊन येणार आहेत. 8 दिवसाची त्यांची टूर आहे आणि मस्त सर्वजण आनंदात एकदम. आपल्या आईलासुद्धा ते सगळेजण घेतलेले आहेत. तर जेवढे होता होईल तेवढे म्हणजे सर्व आपले फॅमिली एकदम निश्चय करून मनानं निघालेले आहेत. तर असंच वेळ काढलं तरच होतं आहे ना कोणतंही. आपण जाऊत म्हटलं कुठं तर कुठं जाणं होतं आहे. तर एकदा निर्णय घेऊन निघालं तरच कोणतंही जाणं पाहणं होत असतं. म्हणजे माणसाला काम तर जीवनभराचंच असतं. हे पहा, सर्वजण आता चाललेले आहेत. टाटा बाय बाय सुरू झालेलं आहे आणि खूप खुश आहेत सगळेजण, एकदम आनंदात आहेत सगळेजण. चला मग आता त्यांना सोडून पाठवून मी जाते घराकडे, कारण रात्रीची वेळ आहे आणि खूप लांब आहे यांचं घर. पण हे बघा, हे आजी पण चाललेले आहेत, त्यांच्या फ्रेंडच्या आई आहेत त्या, म्हणजे सगळेजण चाललेले आहेत. तर चला आता मी आलेले इथं गार्डनमध्ये. हे रोपं आहेत आळूच्या पानाचे आणि मला गार्डनमध्ये लावायचे आहेत. अगोदर खूप छान होतं, म्हणजे एकदम फ्रेश मिळायचा आळूचा भाजीपाला. आता बिलकुल संपून गेलेला आहे. म्हणून आता मी इथं परत एकदा लावलेले आहे. तिथं मागे खूप उपडून टाकलेले होते ते भाऊ शेजारचे. तर तेच मी घेऊन आता इथं लावणार आहे. आता पाहते आता कुठं छान जागा आहे, कुठं चांगली जागा आहे. त्याच्या अगोदर मी थोडंसं हे गवत वगैरे काही पत्ते कचरा आहे का ते वेचून टाकते. म्हणजे छान होईल ना एकदम, थोडं गार्डन चांगली वाटेल. पत्ते पत्ते पडलं तर मग ते डिस्टर्बही होतं आणि स्वच्छही वाटत नाही, झाडाझुडपाला यायला अडचण. असं म्हणजे दररोज मी थोडं ना थोडं कचरा काढतच असते. सकाळी उठल्या उठल्या इथंच गार्डनमध्ये येते. निसर्गरम्य वातावरणामध्ये इथंच आमचं चहा पाणी सकाळी सगळं इथंच होतं. बसून मस्त वातावरण असतं आणि थंड वातावरण सकाळचं, म्हणजे किती छान वातावरण असतं ना. तर खूप छान वाटतं. म्हणजे गार्डन खरंच प्रत्येकाला गार्डन असावं बघा, थोडी घरच्या मागे. इतकं छान आनंदात जीवन जातं ना. आपल्याला काहीच टेन्शन आलं ना, इथं येऊन बसलं की एकदम चांगलं वाटतं बघा. कुणाला म्हणजे कुठं जायची गरज नाही आपल्याला. हेच तीर्थस्थळ, हेच आपल्याला सर्व काही असं वाटतं. आणि एकदम पालवी फुटते, पक्षी येतात आणि फळ लागतं, फूल लागतं. त्याच वेळेस तर मग एकदम आनंद होतो. चला आता हे एकदम सगळे एकाच ठिकाणी जोडते आणि त्याच्या मुळा आहेत ना ते मुख्य आहे. तर मुळा आहेत त्याला. येतं आहे का पाहू. उंच तर खूप झालेलं आहे. छान लहान लहान असते तर बरे झालं असतं, पण जे आहे ते आहे. लावायला काय आपल्याला अडचण आहे. लावून तर बघूत, आलं नाही आलं तर ते पुढं बघूत आपण. तर इथं मला जागा चांगली वाटली. ते पहा, गुलाबाचे झाडं आहेत आणि इकडंही फुलाचे झाडं आहेत. मध्यंतरी थोडीशी जागा आहे, तर मी तिथंच लावून घेते, कारण दुसरीकडे कुठंही जागा उरलेली नाही. कुठेही लावावं, काही लावावं म्हणलं तर. आता पहा, अशी थोडीशी मी गार करून घेतली. जास्त गार ही काही करायची गरज नाही. केलं तर ठीक आहे, पण आपल्याला तेवढं होत नाही ना. गार वगैरे खूप करणं खंदणं अशा आपण काम केलेलंच नाही. होता होईल तेवढं थोडं थोडं लहान लहान कामं आपण स्वतःच करतो ना असं गार्डनमध्ये. मग त्यामुळे आपल्याला सवय आहे. तर असं मी थोडंसंच खंदून घेतलेली आहे आणि इकडं तिकडं माती लावून घेते. आणि हे आडवं पडत आहे किती केलं तरी. त्याला परत मी एक लाकूड लावून रश्शीनं त्याला बांधून खडी करते. आता सध्या टोबून तरी ठेवते. ते लाकूड लावून बांधायचं काम मी उद्या करते.
म्हणजे टप्प्याटप्प्याने कामं करावं लागतं. एकदाच कोणतंही काम होत नाही. 1 घंटा गार्डनमध्ये आपण काम केलं ना, खूप कसरत आहे, खूप व्यायाम आहे शरीराला आणि निरोगी राहायला ते एक खूप कारण आहे. तर थंड वातावरण, एकदम शुद्ध वातावरण आणि झाडाझुडपाच्या सानिध्यात आपण थोडा वेळ तरी घालवतो ना, म्हणून आता इथं मी अद्रक लावले बघा असं. थोडीशी गार करून इथंही अद्रक लावले. तर अद्रक पण आलं ना जमिनीमध्ये इतकं छान ते पसरतं ना, खूप मोठं अद्रक निघतं जर झालं तर. बघूत आता येईल बहुतेक अद्रक, पण इथंच ह्याच ठिकाणी अगोदर अद्रक होतं ना, तुम्ही पाहिलेलं आहे. आता पहा मी पाणी देते, कारण पाणी दिलं ना इतकं छान झाडं वाढतात ना दुसऱ्या दिवशी. बघावं ह्याची सुंदरता ह्या झाडाची. आणि संध्याकाळी बघावं एकदम उन्हानं तापून वाळून गेल्यासारखे होतात. तर पाणी घालून घेते. पाणी घातलं ना मग एक काम आपलं झालं, मोठं काम झालं. थंड असं वातावरणामध्ये ना पाणी वगैरे दिलं ना, पक्ष्याला खूप आवडती अशी जागा. ते पक्षीसुद्धा आता थोडे थोडे यायला सुरू झालेले आहेत, मी दाखवते तुम्हाला. आणि हे बघा आपल्या इकडचे एका रूममध्ये राहायचे भाडेकरू, त्यांना हे असं गेट बसवलेलं आहे पहा मी असं जाळीदार. ते जाळीदार ते गेट बसवल्यामुळे त्यांना इकडं अलीकडे येता येत नाही, तिथंच थांबलेले आहेत ते गेटजवळच. ते एक छान झालेलं आहे गेट, कारण इकडं मुलं खेळत राहणार, मग भाजीपाला, फुलं काही पण असते ना, तर आपण राहत नाही घरी, आपण जाणार ड्युटीवर, म्हणून ते जाळी मी बसवून घेतलेली आहे पहा. आता मुलं ऐकत नाहीत ना कुणाचे, हे लहान मुलांना काय कळतंय. तर आता मी भाजी तोडून घेते. हे माठाची भाजी कोणी म्हणतं ह्याला, तांदूळशाची भाजी. तर खूप ताजी ताजी मस्त अशी एकदम भाजी आलेली आहे. तर ह्याची भाजी आपल्याला आज करायची आहे. तर अशी मी तोडून घेते भाजी, ताजी ताजी भाजी. आता बरेचदा मी केलेली आहे अशी माठाची भाजी, बरेचदा केलेली आहे गार्डनमधली घेऊनच. तर खूप छान स्वादिष्ट अशी भाजी येते. आणि ह्या भाजीला मी लावलेही नाही, पूर्वी कधी काळी लावलेली होती. त्याचीच बी परत परत येत असतात. तर खूप त्याचा पण आपल्याला फायदा मिळतो. न लावता येते, न काळजी घेता ती भाजी येते, म्हणजे किती निसर्गानं आपल्याला किती भरभरून दिलेलं असतं. फक्त आपल्याला ते घ्यायला आलं पाहिजे. आणि कुठं कुठं उगते ना ते आम्हाला कळतं, हे माठाचीच भाजी आहे म्हणून. मग आम्ही त्याला उपडत नाही, काही नाही, तसंच ठेवतो. लगेच ते वाढतं, वाढलं की भाजीला उपयोगाला होतं. असे पहा पॉटमध्ये येतं, जमिनीवर येतं, कुठंही उठतं ते. सगळ्या गार्डनमध्ये पसरतं कुठंही. हे पहा पॉटमध्ये सुद्धा आलेलं आहे. तर हे पॉटमधलेही मी सगळे असं काढून घेते, म्हणजे छानशी एक भाजी होईल आपली मस्तपैकी. डाळ टाकून करतात, कुणी आलू टाकून करतात, तर मी डाळ टाकून, तुरीची डाळ टाकून करणार आहे, मुगाची डाळ टाकूनही करतात. आता हे पॉट पण माझं खाली झालं आहे पहा, एवढी भाजी निघाली. किती हेल्दी भाजी आहे पहा, किती मस्त भाजी. आणि हे पहा आज सकाळचा व्हिडिओ आहे. ही जी अम्मा आहे ना, दररोज भाजी घेऊन येते, म्हणजे एक दिवस सोडून एक दिवस. मग आज काय भेंडी आणि मिरची आणलेली आहे. मग मी हिरव्या मिरच्याच घेतले, कारण त्या भाजीला घालायला हिरवी मिरची छान लागते त्याच्यामध्ये. तर ती दररोज सकाळी येते बघा, 6ला निघते, संध्याकाळी घरी जाते. किती भाजीपाला विकते. आणि हे पहा इथं मी दाखवते तुम्हाला पक्ष्याची चहचहाट. हे पहा खूप दिवसापासून वाट बघत होते की पक्षी कधी येतील माझ्या गार्डनमध्ये. तर आले बघा, हे पहा झालं बघा आगमन. काळ्या काळ्या रंगाच्या चिमण्या आहेत, हे किती लहानशा आहेत बघा. आणि अशा प्रजाती तुमच्याकडे आहेत का, अशा काळ्या रंगाच्या? आता सकाळी जे बघितले होते ना ते पांढऱ्या रंगाची चिमणी होती, एकदम लहानशी छोटीशी एकदम. आणि हे आहेत काळ्या. ते दोन्ही पण यायला लागलेले आहेत, काळ्या आणि पांढऱ्या दोन्ही पण. तर अशा प्रजाती लुप्त होत चाललेल्या आहेत. आणि आता त्या इथं खेळत आहेत, खूप छान वाटतं. गिलहरी पण येत असते, तेही खूप, म्हणजे फुलपाखरं येत राहतात गार्डनमध्ये. म्हणजे असं सगळ्यांनाच गार्डनचा फायदा होतो, आपल्यालाच नाही, पक्ष्यांना, फुलपाखरांना, गिलहरींना, अशा सगळ्यांना फायदा होतो. पहा मस्त आहे ना सर्व वातावरण. तर चला मग पहा कशा चिमण्या इकडं तिकडं आता फिरत आहेत, एकदम छान. तर चला आजच्या व्हिडिओला मी आता इथंच संपवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि असं सतत आपली साथ राहू द्या. हे पहा किरायेदार आलेले आहेत इकडे भाडेकरू. तर चला मग असंच आपली साथ राहू द्या. धन्यवाद. स्वस्त रहा आणि मस्त रहा.